नमस्कार. आज मी बनवत आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय काळ्या मसाल्याचे वाटण. त्यासाठी लागणारी सामग्री आहे कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि तेल. सर्वात आधी कढईमध्ये कांदा टाकून घ्या. 1 टेबलस्पून तेल टाकून त्याला चांगलं परतून घ्या. कांदा छान परतून झाल्यावर त्यात 1 टेबलस्पून तेल टाका. मग नंतर लसूण, अद्रक पण टाका, कढीपत्ता टाका आणि सगळ्यात शेवटी किसलेलं खोबरं घालून त्यावर 1 टेबलस्पून तेल टाकून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. सगळी सामग्री गोल्डन ब्राऊन झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण अगदी पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्या. मिश्रण छान थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी सामग्री टाकून सोबत कोथिंबीर घालून त्याला छान बारीक दळून घ्या. ही सामग्री आपल्याला पाणी न टाकता कोथिंबीरीचा वापर करून बारीक दळायचं आहे. वाटण छान स्मूथ दळून घ्या आणि हे मिश्रण बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये 1-1.5 महिना राहू शकते. काळं वाटण टाकून शेव, पातोडी, पकोडी, सगळे प्रकारचे नॉनव्हेजमध्ये काळ्या मसाल्याचं वाटण टाकून भाज्या छान मसालेदार चटाकेदार बनतात.